नमस्कार. आजच्या मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ कवी हेमंत गोविंद जोगळेकर, तुम्हाला सगळ्यांना नाव हे परिचित आहेत, ते आलेले आहेत आणि त्यांच्याशी आज आपण संवाद करणार आहोत. नमस्कार हेमंतजी. नमस्कार. आता यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे गेली 50 वर्ष लिहिणारा हा माणूस आहे. गेल्या वर्षी यांच्या वयाचा अमृत महोत्सव झाला. पण वय वाढून नुसतं उपयोग नाही, कविता वाढली पाहिजे. तशी यांची कविता आणि यांचं जी गुणवत्ता आहे कवितेची ती वाढत वाढत गेली. ते सगळं आपण जाणून घेणार आहोत. आता त्यांचा माझे मज कळे हा नवीन संग्रह प्रकाशित झाला की त्यांची पुस्तकांची संख्या 14 होईल. बरोबर बरोबर. आणि वेगवेगळ्या प्रकारचं लिहिलं आहे. ललित गद्य पण लिहिलं आहे, कवींबद्दल लिहिलं आहे, समकालीन कवींबद्दल लिहिलं आहे, दिग्गज कवींबद्दल त्यांनी लिहिलं आहे. पण 24 तास हा माणूस कवितेत असणारा आहे आणि महाराष्ट्रात समीक्षकांमध्येही आणि कवितेच्या रसिकांमध्येही प्रिय असलेलं आहे असे हेमंत गोविंद जोगळेकर. पण तुम्ही IIT मुंबईचे केमिकल इंजिनियर मूळचे. आता प्रश्न असा की कवितेचा केमिकल लोचा तुमच्या डोक्यामध्ये कधी सुरू झाला आणि सुरुवातीचे दिवस कसे होते? मला जेव्हा लोक विचारतात की तुम्ही केमिकल इंजिनियर असून कवी कसे झालात, तर त्यांना मी सांगतो मी कवी होतोच. मी केमिकल इंजिनियर कसा झालो ते विचार हे फार तर तुम्ही विचारू शकता. बरोबर. कविता मी अगदी लहानपणापासून लिहायला लागलो, शाळकरी वयापासून लिहायला लागलो. त्यावेळेला मी घरातल्या घरात एक संदेश नावाचं एक पत्र काढत होतो. बरं. त्याच्यामध्ये बातम्या, मग नंतर हळूहळू कथा, कविता, चित्र सगळं माझंच असायचं. हस्तलिखित. बरं. आणि तेव्हापासून ही सुरुवात झाली. अरे वा. त्याच्यामध्ये मी मग त्याच्यात कविता येतच होत्या. नंतर आकाशवाणीच्या पुणे केंद्राने एकदा बालोद्यान कार्यक्रमात मुलांच्यासाठीच्या मुलांचं कवी संमेलन असं योजलं होतं. बरं. त्याच्यासाठी त्यांनी कविता मागवल्या होत्या. त्यांना मी माझी कविता पाठवली. ती त्यांनी निवडली, ती सादर पण झाली. अरे वा. ती कविता साधारण अशी होती. हां. नको तो प्रवास, गर्दी घाण वास, चोरांचा सहवास, नको बाबा. अरे बापरे. अशा तऱ्हेची कविता मी ती लिहिली होती. पण अशा तऱ्हेच्याच कविता मी लिहित होतो. या साधारणपणे एक विषय घेऊन त्याच्यावरती यमक जुळवून लिहिलेल्या कविता, असाच एवढंच महत्व होतं. बरोबर. पण पुण्यात काही एवढी वाईट परिस्थिती नव्हती. त्यावेळेला पुण्यात नव्हतं, त्यावेळेला मी सांगलीत होता. बरोबर. पण सांगलीत असल्यामुळे मला तिथे मी जे काय करत होतो त्याला खूप प्रोत्साहन पण मिळत होतं. नक्कीच. एकदा मी शाळेतल्या नियतकालिकात एक कथा लिहिली. ती कथा अशी होती की आसमादी एक एक शाळेतल्या घडामोडींचा विडंबन करणारं काहीतरी वृत्तपत्र काढतात. आणि ते वाचल्यावरती माझे गुरुजी मला म्हणाले, तू खरोखरच असं का नाही वर्तमानपत्र काढत आणि आपण त्या शाळेच्या काचपेटीमध्ये लावू. मी म्हटलं ठीक आहे. आणि मग हालचाल नावाचं मी एक हे सुरू केलं. आणि हे हालचाल मग माझं IITत असतानाही चालू राहिलं, नोकरीच्या ठिकाणीही चालू राहिलं. पण थोडक्यात असं म्हणता येईल की हे माझ्या विडंबन लेखनाची एक तऱ्हेने सुरुवात होती. पण फक्त तुम्ही विडंबन कवी नाहीच आहात. म्हणजे मला आठवतं जोगळेकर की 1980 साली ग्रंथालीने एक अभिनव उपक्रम केला, कविता दशकाची. बरोबर. आणि त्यामध्ये दभा धामणसकरांपासून, म्हणजे आम्ही आबा म्हणतो त्या रखरू जोशांपासून सगळे अनिल द्रविडपर्यंत तुम्ही पण होता. असे 10 कवी तुम्ही ज्यांना प्रॉमिसिंग पोएट्स म्हणता येतील असे त्या संपादकांनी निवडले. आणि संपादक सुद्धा किती दिग्गज लोक होते. मंगेश पाडगावकर होते, प्राध्यापक रमेश तेंडुलकर होते, विजयाबाई होत्या, शिरीषताई होत्या आणि दया पवार होते. ह्या 5 लोकांनी तुमची निवड केली सगळ्यांची. आणि मला वाटतं 10 पैकी 10ही कवी पुढे ज्यांनी काही मराठी कवितेमध्ये काही कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि सकस कविता लिहिली.
मला सगळ्यात ह्याहून महत्त्वाची गोष्ट ही वाटते की ह्या 5 संपादकांनी आपापसामध्ये जी चर्चा केली होती आणि ह्या नव्या कवींच्या गुणवत्तेची आणि भविष्याची जी पारख केली होती, तसा उपक्रम मराठीत पुढे कधी मी झालेला बघितला नाही, मी तरी नाही पाहिला. बरोबर. काय कारण काय असावं याचं? कविता दशकाची हा ग्रंथालीचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प होता आणि त्यांनी मराठी कवितेची आजची स्थिती आणि भविष्यातली गती या सगळ्याचं मर्म शोधणारं असं काहीतरी प्रातिनिधिक संग्रह आपण काढावा असा त्यांचा विचार होता. पण प्रातिनिधिक संग्रह म्हटला आणि त्याच्यात एका कवीची एकच कविता घेतली तर तो कवी कळून येणार नाही. म्हणून त्यांनी असं ठरवलं की 10 कविता एकेकाच्या घ्यायच्या आणि असे 10 कवी घ्यायचे. 100 कविता असे 100 कविता होतील. पण हे सगळे नव्याने लिहिणारे पाहिजेत. म्हणजे 70च्या दशकात जे ज्यांनी सुरुवात केलेली आहे, पण त्यांची कविता अशी पाहिजे की जे येत्या दशकात प्रभावी होतील, की अशी दर्शवणारी त्यांची जी कविता असेल असे कवी घ्यावेत. त्यांनी काय केलं की कुठलेही कवी सुटू नयेत म्हणून त्यांनी जाहीर आवाहन केलं आणि ज्यांचा एकही संग्रह निघालेला नाही अशा कवींच्याकडनं त्यांनी कविता मागवल्या. अच्छा. आणि अशा 200 लोकांनी त्यावेळेला कविता पाठवल्या. त्यातले 10 निवडले? त्यातले नाही, त्यातले 2000 ते 2500 त्याच्यामध्ये त्यांच्या कविता आल्या. बरं. त्या सर्व कविता ग्रंथालयाने सर्व संपादकांना वाचायला दिल्या. त्या सर्वांनी त्या वाचल्या, आपली प्राथमिक निवड केली. त्या प्राथमिक निवड जी केलेली आहे त्या कवितांचं त्यांनी जाहीर तिथे मोठ्यांदा वाचन केलं. त्याच्यावरती खूप चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी हे 10 कवी निवडले. असे म्हणजे हे सगळे जे 10 कवी होते ते त्यांनी अगदी तावून सुलाखून काढले. तुम्ही आता विचारलं की असं नंतर का नाही निघाले, त्याची प्रतिक्रिया म्हणून 1-2 संग्रह निघाले. पण ते प्रतिक्रियात्मकच होते, त्याच्यामागे एवढा अभ्यास नव्हता. आणि त्याच्यानंतर अशा तऱ्हेचे संग्रह निघाले नाही. त्याचं कारण मला असं वाटतं की त्याला खूप परिश्रम लागतात आणि प्रकाशक एवढे परिश्रम करायला तयार नसावेत. आणि संपादक सुद्धा. आता कोण आहे संपादक मला सांगा? प्रकाशकांनी आधी संपादकांना बोलवलं पाहिजे. ते तर खरंच. त्याच्यानंतर हे सगळं केलं. संपादक तयार होतील पण प्रकाशकच तिथे तयार होण्याची शक्यता. महाराष्ट्र टाइम्सने 75-76च्या दरम्यान 1975 तर तो महाराष्ट्र टाइम्सचा उपक्रम मासिक कविता निवड, बरोबर, त्याच्यामध्ये जवळजवळ 5000 कवितांमधून तुमची कविता पहिल्या नंबरला निवडली गेली आणि ती होती होड्या. मंगेश पाडगावकरांनी त्या कवितेची निवड केली होती. आणि पुढे मग संग्रह वगैरे तुमचा निघाला, ते सगळी वेगळी गोष्ट. पण त्यावेळचं वातावरण किती उमेदीचं होतं कवींसाठी. त्या वातावरणाबद्दल थोडं सांगा, होड्यांबद्दल सांगा आणि कशी काय निवड झाली ते सांगा. ही कविता मी 72 साली लिहिली. महाराष्ट्र टाइम्सने हा उपक्रम नोव्हेंबर-डिसेंबर 1975 तो सुरू केला. पण त्यावेळेला कविता लिहिणारे कवी तसे आत्ता जसे आहेत तशा त्याप्रमाणे तेव्हाही भरपूर होते. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या पहिल्या स्पर्धेची टॅगलाईन होती, कविता तुमची निवड पाडगावकरांची. अरे वा. त्याच्यामुळे त्यांना एकदम एवढा रिस्पॉन्स मिळाला की त्यांच्याकडे 5000 कविता आल्या. त्या कवितातून त्यांनी ही कविता 6 कविता निवडल्या. 6च्या 6 कविता त्याच्यात छापल्या गेल्या. त्याच्यावरती त्यांचं भाष्य होतं. पण होड्या कविता त्यांनी पहिल्या नंबरने निवडली आणि त्याच्यावर प्रशस्ती पण केली. तर ती होड्या कविता आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. ती कविता अशी आहे, मला पुष्कळ होड्या येतात, बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. वा. बिट्टू काहीतरी म्हणत होता. तो नेहमीच काहीतरी म्हणतो म्हणा, कॉफी तर सगळेच प्यायलो, ती चालवीत आली होती म्हणे गाडी. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. बोलणं तर बोलायचंच असतं. सगळेच काय काय बोलत होते, माझ्याशी नाही पण ती ही चिकार बडबडली, पुष्कळ जण होते, मी बोललोच नाही काही. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. चिंकू कुत्रा गोडीत होता, आव याव इकडे धाव तिकडे धाव. तिच्याशी तर फारच गोडीत होता, तीही भलतीच गोडीत होती. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. क्या बात.
दास अंकलनी मला विचारला पहिलाच प्रश्न. दुसऱ्या वेळेला मी सांगितलं म्हणा 2दा, पण ती म्हणाली, पप्पा तुम्ही कमालच करता. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. कॉफी तर तिनंच दिली. तेव्हा मी आणि गंधे काका चेस खेळत होतो. बर. फरसाणसुद्धा तिनंच आणलं. एकदा घेतलं, दुसऱ्यांदा नाही म्हणालं. वा. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. दारापर्यंत सगळेच गेलो. तीही म्हणाली, बराय अंकल, बराय आंटी, टाटा बिट्टू, टाटा चिंकू. दारापर्यंत सगळेच गेलो. तीही म्हणाली, बराय अंकल, बराय आंटी, टाटा बिट्टू, टाटा चिंकू. नंतर म्हणालीच नाही काही. हो हो. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. पाऊस ना पडलाच नाही. पाणीनं वाहिलंच नाही. होड्यानं सोडल्याच नाहीत. होड्यानं केल्याच नाहीत. पण मला पुष्कळ होड्या येतात. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. क्या बात आहे जोगळेकर. एकाच कवितेमध्ये अनेक कविता असणं हे जे मोठ्या कवितेचं लक्षण असतं, तशी ही तुमची कविता आहे होडी. आणि ती त्यावेळी तर गाजलीच, पण अनंत काळ ही होडी मराठी रसिक मनांवर तरंगत राहील असं मला वाटतं. आपण यानंतरचा संवाद पण पुढे चालू ठेवणार आहोत. तोपर्यंत थोडीशी विश्रांती. जोगळेकर, तुमच्या त्रिपद्यासुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे 14 कविता संग्रह होतील तुमचे आता, पण त्रिपद्यासुद्धा खूप गाजल्यात तुमच्या. मला अनेक त्रिपद्या आठवतात तुमच्या, की हायकू हा सुद्धा 3 ओळींचाच काव्य प्रकार आहे. तर मला सांगा, त्रिपदी आणि हायकू ह्याच्यात नेमका काय फरक आहे आणि तुमच्या त्रिपदीचं वैशिष्ट्य काय? मुळातला जो जपानी त्रिपद्या, जपानी हायकू जे आहेत, त्यांचे नियम फार कडक आहेत. बरोबर. 3 ओळीची कविता पाहिजे, त्याच्यामध्ये 5, 7, 5 असे स्वराघात पाहिजेत. बरोबर. त्याच्यामध्ये निसर्ग किंवा ऋतू कुठला चाललाय त्याचा सूचना पाहिजे. खरं. पण त्याच्यामध्ये विशेषण अजिबात नको. त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची पुनरावृत्ती नको. शक्यतो भावप्रदर्शन सुद्धा नको. मी आहे भावकवी आणि मला हे सगळे नियम काही ते परवडणारे नव्हते. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी भावकविताच लिहिल्या, फक्त त्या 3 ओळीच्या. म्हणजे मिनिमॅलिस्ट कविता अशी जी म्हणावी तशा मी त्या लिहिल्या. आणि तसं असल्यामुळे मी त्यांना त्रिपदी असं म्हणत राहिलो. हायकूपेक्षा मी ह्या वेगळा जरा प्रकार आहे, पण मी त्याला त्रिपदी असं नाव घेतलं आणि त्याप्रमाणे लिहित राहिलो. माझ्या त्रिपदीमध्ये एखादा प्रसंग असतो, एखादी लघुत्तम कथा असते, कधी एखादा विचार असतो आणि त्याच्यामध्ये एक तऱ्हेची नाट्यमयता पण असते. पण ह्या सगळ्या त्रिपदी वाचताना वाचकांच्या मनात त्याच्यामुळे काही तरंग उठतात आणि ते त्याला त्या 3 ओळीतमध्ये जे सांगितलेलं आहे त्यापेक्षा काही वेगळंसुद्धा त्याला ते सुचवू शकतात. आणि त्यामुळे ती कविता अधिक थोडीशी पुढे जाते असं मला वाटतं. पण ते सगळं काव्यात्मक असतं. बरोबर. पण ती भावकविताच आहे. भावकविताच आहे. जशी रॉय किणीकरांनी रुबाया लिहिल्या नाही का, आणि त्या पण आता अनिलांनी दशपदी लिहिली. वेगवेगळे प्रकार आहेत मराठी कवितेचे. द्विपदी सुद्धा लिहिल्यात. 2 ओळीच्या कविता. एखादी द्विपदी. थरथरलं आईचं पाऊल टाकताना पुढे, थरथरलं आईचं पाऊल टाकताना पुढे, मी म्हणालो भिवू नको, मी तुझ्या मागे आहे. वाह, क्या बात आहे. यानंतर आपण हा संवाद यापुढे असाच चालू ठेवूया. तोपर्यंत थोडीशी विश्रांती. जोगळेकर, गेली 4 तप तुम्ही मराठी कविता लिहिताय. जसं सगळं तुम्ही लिहिलंय, कवितेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे विडंबन कविता. अत्र्यांनी झेंडूची फुले लिहिली, तो कविता संग्रह प्रसिद्ध झाला. त्याला गेल्या वर्षी म्हणजे 2025 साली 100 वर्ष पूर्ण झाली. एखाद्या विडंबन कविता संग्रहाला 100 वर्ष पूर्ण होणं मराठीत ही एक अभूतपूर्व घटना आहे.
त्याच्यानंतर नव्वदोत्तरी काळामध्ये म्हणजे मर्ढेकरोत्तर काळामध्ये संपूर्ण विडंबनांचा संग्रह असा म्हणून तुमचा उल्लेख होतो तुमच्या संग्रहाचा, माझा पण बेहद्द नाममात्र घोडा. ही घोडदौड कशी झाली त्याबद्दल थोडं सांगा. ती सुरुवात अशी झाली, कारण कसं झालं त्याही मी तुम्हाला सांगतो की मी होड्या कविता लिहिल्यानंतर पाडगावकरांच्या संपर्कात होतो आणि पाडगावकरांनी मला माझ्या कविता मागितल्या, त्या त्यांनी वाचल्या आणि त्यांनी मग मला सल्ला दिला की प्रत्येक कवी हा आपल्या आधीच्या कवींच्या खांद्यावर उभा असतो. बरोबर, खरं. आणि त्या कवींनी त्यांच्या पुढे झाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आधीच्या पूर्वसुरींच्या कविता आधी वाचा, विकत घेऊन वाचा, म्हणजे तुम्हाला पुढे कसा त्याच्यात हे करायचं ते तुम्हाला समजेल. मग मी त्यांचा आज्ञा प्रमाण म्हणून पार मर्ढेकरांच्यापासून तोपर्यंतच्या कवींच्यापर्यंत म्हणजे अगदी नायगावकरांच्यापर्यंत सगळ्या कवींचे संग्रह आणले, ते वाचून काढले. त्याच्यामुळे बाकी काही झालं किंवा न झालं माहीत नाही, पण मला एकदम त्याची विडंबना सुचायला. अरे वा. ही सगळी वाङ्मयीन विडंबना. आणि त्याच्यामध्ये असं झालं, मला त्या कविता वाचली की ते मला आवडली एखादी कविता की ते माझ्या मनात घोळत राहायची आणि मग ती घोळता मी त्याच्याशी खेळायला लागायचं. मग खेळता मी त्याच्यात एखादा शब्द इकडचा तिकडचा किंवा मी त्याच्यात थोडेसे ताणून बघायला लागलो की कुठली तकप त्याच्यातली ताणली तर ती हास्यास्पद होईल, असा माझा थोडासा विचार होता. त्याच्याप्रमाणे ह्या सगळ्या विडंबना लिहिली गेली. याच्यामध्ये मी अशी भूमिका त्याच्यासाठी संपूर्ण याच्यासाठी अशी घेतली होती की माझ्या प्रतिभा जी आहे ती ह्या सगळ्या कवींच्या संस्काराने संस्कारित होऊन मला या नवीन कविता सुचलेल्या आहेत. आणि असं काय असताना ह्याच्यात एक कविता होती कोलटकरांची, बेहद्द नाममात्र घोडा. त्याच्यावरनं मी लिहिली कविता की माझा पण बेहद्द नाममात्र घोडा. आणि ही कविता ही प्रतिभेचीच असल्यामुळे आणि माझी भूमिका ही कविता त्यांनी घोड्याचं जे प्रतीक होतं ते प्रतिभेचं होतं. बरोबर. आणि मी माझी प्रतिभा संस्कारित होऊन असं सगळे मी लिहायला लागलो अशी भूमिका घेतलेली असल्यामुळे मी या संग्रहाचं नाव पण माझा पण बेहद्द नाममात्र घोडा असं ठेवलं. आणि गंमत अशी, वसंत सरवट्यांनी त्यांना चित्र काढली. वा वा वा. आणि त्यांनी संपूर्ण ह्या कल्पनेवरती चित्रमालिकाच केली तयार. क्या बात. आणि त्यांनी अशी कल्पना केली की हा घोडा आहे तो पोकळ आहे. वा. आणि हा पोकळ घोडा आहे, त्याच्या आत विडंबनकार बसलेला आहे आणि त्याच्या हातात लेखणी आहे आणि त्या लेखणीने तो आता चालून गेलेला आहे मूळ कवींच्यावरती. त्याच्यामुळे हा माझा पण बेहद्द नाममात्र घोडा असं झालं. काय होतं, एखादा कविता विशेष म्हणजेच कविता असा एक गैरसमजच म्हणायला पाहिजे त्याला, तो बळावत जातो आणि मग त्याचा आपण म्हणतो ट्रेंड होतो, पण अशी अनुकरणं व्हायला लागतात आणि ती अनुकरणं इतकी तद्दन तकलादू असतात बरं का, तर त्याचा फुगा विडंबनकार फोडत असतो. ग्रेसच्या कवितांची खूप लोकांनी अनुकरणं केली आणि ग्रेस म्हणजे ग्रेसच, ज्याला इमिटेट करता येणार नाही असा एक युनिक म्हणतो पोएट, असे ग्रेस होते ना. पण बऱ्याच लोकांनी ते केले आणि तुम्ही त्याचा हा धागा पकडून म्हणजे ही कशी चुकीची अनुकरणं करतात ते जीवाची वैष्णवी नावाचं विडंबन लिहिलं, त्याबद्दल थोडं सांगा आणि ते जीवाची वैष्णवी जरा आमच्यासाठी. ग्रेसची शब्दकाळ आणि त्याच्या गूढ किंवा विचित्र वाटतील अशा प्रतिमा हा त्याचा विशेष आहे, पण त्या ग्रेसच ते पेरू शकतं. करेक्ट. तो असं म्हणू शकतो ज्यावेळेला मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल. तो गर्वाने म्हणू शकतो. ते ग्रेसला शोभून दिसतं. ग्रेसला शोभून दिसतं. इतर कोणी करायला गेलं, अज्ञात धऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा, हे ग्रेसच्या कानांना ऐकू येतं. त्याच्यामुळे मी आता या ग्रेसची एक कविता आहे, हो, ती आहे जीवाची वैष्णवी. करेक्ट. ही जीवाची वैष्णवी म्हणजे बाऊलपंथी ज्या वैष्णवी असतात त्यांच्यावरती जे आहे. आणि त्यात ग्रेस म्हणतात की मी पुरुष असता नाही, शांपुलेस माझे केस. शांपुलेस. आहा. ओंजळीत बेसीन धरते तो अवघडलेला फेस. वा वा. नाचती शिकाऊ भवती बायांतील दोघ्या वेड्या, सांडुनी मोर जरतारी लपविती गळ्यातील बेड्या. क्या बात आहे.
निःशेष मला करताना. निःशेष मला करता. निःशेष मला करताना बाटल्या तुझ्या हाताशी, त्या फासत होत्या सगळ्या, वा लोषणे मला कसलीशी. वा. नागिणीचे उघडून तोंड, हा. पांढरे डोह भरलेले. बाटल पांढरे डोह नागिणीचे उघडून तोंड, पांढरे डोह भरलेले, त्या वळलेल्या नांग्यांनी उचलून वस्त्र धरलेले. मी पुरुष असतानाही घालिसी मज कंठस्नान, कोंडली वाफ कोसळते रक्ताचे ठेवून भान. वा. भिंतीवर लटके चित्र, भिंतीवर लटके चित्र, चित्रात चर्चच्या घंटा. वा. चित्रात चर्चच्या घंटा, ज्या नादा विण किणकिणल्या, फिरता माने वरवंटा. क्या बात है. तू ब्युटी पार्लरवाली, तू ब्युटी पार्लरवाली, माझ्यावर करसी प्रयोग, हे सरावण्या तव हात, या कायेला उपयोग. वा वा वा. कायेवर फिरुनी माझ्या आयुषे, कायेवर फिरुनी माझ्या आयुधे प्राशिती धार, कायेवर फिरुनी माझ्या आयुधे प्राशिती धार, हे असे पुरुषही थोडे फॅशनचे उघडती दार. वा. मी अमूर्त तो पाषाण, वा. मी अमूर्त तो पाषाण, लेण्यात उतरला खाली. वा. मी अमूर्त तो पाषाण, लेण्यात उतरला खाली, छिनलेल्या मम केसांची वेगाने कमळे झाली, वेगाने कमळे झाली. पण छान आहे कविता. त्याच्यामध्ये ज्या आता ह्याचे कापलेले केस आहेत, त्याची कमळं कशी होतात, क्या बात. ते सरवट्याने पण तिथे चित्रामध्ये दाखवलं. सरवटे साहेबांचं म्हणजे स्मरण झालं की नमस्कार करावा असं वाटतं. मोठे चित्रकार होते. शेवटचा प्रश्न या संवादामधला, अगा कवींनो, अगा कवितांनो आणि जीवीचे जीवलग, अशी तुम्ही कवितांच्या संदर्भातच पुस्तकं लिहिलीत आणि काही तुमची निरीक्षणं मांडलीत, काही कवितेसंबंधी महत्त्वाची चर्चा केलीत. तर ह्या पुस्तकांबद्दल थोडक्यात सांग. जीवीचे जीवलग असं झालं की मला जी मोठी माणसं भेटली या माझ्या 50 वर्षाच्या साहित्यिक प्रवासामध्ये, त्यांचं जे मला प्रेम मिळालं, त्यांच्यावरती मी लेख लिहिले, ते मी जीवीचे जीवलगमध्ये लिहिले. आणि ह्या सगळ्या मोठ्या माणसांनी मला जे प्रेम दिलं ते माझ्या पुस्तकातून मला दाखवायचं होतं. शिवाय मला असं वाटलं की त्यांच्याकडून मला प्रेम मिळालं, शाबासकी मिळाली, कधीकधी मार्गदर्शन मिळालं, तसं मीही माझ्या पुढच्या कवींचा ते दिलं पाहिजे. बिलकुल. म्हणजे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत, अशा तऱ्हेचा हा प्रकार आहे. खरं आहे. तशा तऱ्हेने काही आपणही करावं म्हणून मी माझ्या समकालीन 15 कवींच्यावरती मी लेख लिहिले. खरं. ते त्याचं पुस्तक. आणि अगा कवितांनो म्हणाल तर कविता हा माझ्या आस्थेचा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये असं मला वाटतं की कवितेतलं जे मर्म असतं, सौंदर्य असतं, ते समीक्षक ते दाखवत नाहीत. आपण ते दाखवावं असं म्हणून मी अगा कवितांनो हे पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये एकेका लेखामध्ये कवितेचा एक विषय असं घेऊन त्या विषयावरती त्याला साजेशा अशा कविता घेऊन त्या मी त्या तिथे उलगडून दाखवल्या. म्हणजे कविता कशी वाचावी या तऱ्हेचा एक तऱ्हेचा वस्तुपाठच त्याच्यामधून मिळाला असावा असं मला वाटलं. तिचं जोगळेकर तुमचा आणखीन एक दिलखेचक कविता संग्रह म्हणता येईल असा म्हणजे उघडे पुस्तक, तो खूप गाजला. तो यासाठी गाजला की साधी भाषा, साधे प्रसंग, पण त्यातल्या भावना आणि संवेदना अत्यंत सच्चा आणि गुंतून ठेवणारं कथन, एक अशी सशक्त कविता मालिका उघडे पुस्तककडं बघितलं जातं. त्यातली एखादी कविता वाचून आपण समारोप करूया या संवादाचा. कविता आहे, शाळेतल्या बाईंच्यावरती आहे. बरं. अरे वा, अरे वा, अरे वा, बाईने आज नवी साडी नेसली आहे. बाईने कसली टॉप हातावर मेहंदी काढली आहे. वा. बाईंचे केस कसले लांब, गुडघ्यापर्यंत शेपटा येतो. मी बाईंना आमच्या बागेतलं गुलाबाचं फूल दिलं. वा. बाईने ते लगेच केसात खोचलं. हां. बाई मला म्हणाल्या थँक्यू. मग मी नुसताच हसलो. अच्छा. बाईंचा आवाज किती गोड, किती छान कविता म्हणतात.
बाई हसल्या ना की त्यांच्या गालाला खळी पडते. वा. बाई आज आमच्याशी लंगडी खेळल्या. हां. माझाच त्याने पाठलाग धरला. म्हणाल्या, किती रे जोरात बोलतोस. मी लगेच आऊट झालो. काल ना बाई मला रस्त्यात दिसल्या. त्यांच्याबरोबर त्यांचे मी बाईंना दिसलोच नाही. मला वाटलं बाईंना हाक मारावी, पण मी हाक मारलीच नाही. ओहो, क्या बात आहे. मराठी कवितेचा आणि तुमचाही साहित्य प्रवास असाच पुढे आनंदाने चालत राहो आणि रसिकांना अधिकाधिक जीवनानुभव मिळवत त्यांच्या रसिकतेमध्ये आणि मराठी कवितेमध्ये सुद्धा चांगली भर पडो अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद.